नमस्कार. मी राजेश पंढरनाथ मांदाडे, मुक्काम पोस्ट चाचोरा, तहसील रायगाव, जिल्हा यवतमाळ. आणि आज आपण कपाशीवरील उगवण पूर्व आणि उगवण पश्चात या तणनाशकाची माहिती घेणार आहोत. तर आज आपला जो हा प्लॉट आहे हा पूर्ण माड्या पराठीचा प्लॉट आहे. आणि या कापसा पराठीच्या प्लॉटमध्ये आपण इथं पहिले गव्हाचा बिवड होता आणि त्यानंतर आपण याच्यावर कपाशी लावलेली आहे. तर आपली ही जी लागवड आहे ही 22 जूनला आहे आणि पाऊस नसल्यामुळं आपण याला उगवणपूर्व कसलंही तणनाशक मारलेलं नाही आहे. आणि आता जवळपास पेरण्या आटपत आलेल्या आहे, तरी उगवण पूर्ण तणनाशक मला वाटते आता उगवण पश्चात तणनाशक असं जास्त काम पडणार आहे. तरी पण एक वेळ मी सांगून देतो, जर काही जणांचे टोभणे व्हायचे असेल तर त्यांनी उगवणपूर्व तणनाशक म्हणजे 48 तासाच्या अगोदर, म्हणजे ना आपण आज जर टोभलं तर दुसऱ्या दिवशी किंवा टोबाच्या दिवशीच यासाठी आपण सांगत आहोत का जर त्या दिवशी मारणं नाही झालं तर आपलं राहिलेलं उरलेलं तणनाशक आपण दुसऱ्या दिवशी मारू शकतो. त्याच्यामध्ये आपण पेंड्या मिथॅलिल आणि जर आपल्या बेडवर असं गवत झालं असन, 2 पाणी ऊस जर वापला असन बारीकवाला, तर त्याच्यामध्ये आपण ग्लायसिल 50 ते 60% ग्लायसिल 60 ml आपण ग्लायसिल आणि पेंड्या मिथॅलिल हे 2 मिक्स करून मारू शकतो. जरी पाऊस कमी असला तरी त्याचं जे कार्य आहे ते पाऊस आल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तिसऱ्या दिवसापासून त्याचं कार्य चालू होते आणि आपला पूर्ण बेड आपला तो कव्हर करते आणि येणारा आपलं गवत वर येऊ देत नाही. तर हे झालं उगवण पूर्व. आणि आपण आता उगवण पश्चात जे तणनाशक मारायचं आहे, तर हा जो बेड आहे ही लागवड जी आपली 22 जूनची आहे आणि आज जवळपास 5-6 दिवस होत आहे या पराठीले. तर उगवण चांगली झालेली आहे, कारण आमच्याकडे रोजचाच पाऊस चालू आहे. तर आम्ही याच्यामध्ये उगवण पूर्व तणनाशक काही मारलं नाही, कारण तर जमिनीमध्ये ओल नव्हतं आणि ओल नसल्यामुळं आणि तशी काही आम्हाला आता कचऱ्याची भीती वाटत नाही. आपण आता याच्यावर 8 ते 15 दिवसांनी हिटवीड मॅक्स किंवा टर्का सुपर इजिल यासारखे आता उगवण पश्चात जे तणनाशक आहे याचा आपण वापर करून ह्या कचऱ्याचा पूर्ण आपण आता नायनाट करणार आहोत. आणि आपण जर उगवण पूर्व तणनाशक मारलं आणि उगवण पश्चातही जरी मारला आपण, तर ह्या 2 तणनाशकाचा खर्च आपल्यामध्ये वाढू शकतो. त्यामध्ये आपण उगवण पूर्व जर मारलं तर आपण होत उगवण पश्चात मारून नाही. पण असं आहे का जे नवीन शेतकरी आहे SRT वाले, त्यांना ह्या कचऱ्याची भीती वाटू नये किंवा खूप कचरा झाला बा आपल्या शेतामध्ये, आता कसं होईल काय होईल या विचाराकरता आम्ही त्यांना 2ही तणनाशक मारायला सांगतो, म्हणजे एक तर उगवण पूर्व आणि उगवण पश्चात. तर आपण या बेडवर आता अशा प्रकारे हिटवीड मॅक्स मारून याचा पूर्ण तणाचा नायनाट करणार आहोत. आणि तिथून आपण 1-1.5 महिन्यानं मग आपण ग्लायफोसेट, शिपॉवर यासारख्या तणनाशकानं मिक्स पद्धतीनं याचं पूर्ण नियोजन करणार आहोत. तर आपण भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत